पुण्यावरून येताना बऱ्याच साऱ्या मी चिनी मातीच्या कुंड्या घेऊन आले, त्यातल्या काही दाखवतेच तुम्हाला। त्या अगोदर सर्दीमुळे माझी तब्येत बिलकुल ठीक नव्हती, चेहरा सुजलेला तुम्हाला दिसतच असेल। पण म्हटलं चला घरातली कामं तर काही आपल्याला चुकणार नाहीत, म्हणून म्हटलं स्वतःचं थोडं आवरावं, म्हणजे आपल्याला कामं करण्यासाठी उत्साह येईल। म्हणून नवीनच ना इनसाइड कॉस्मेटिकच्या ह्या 2 लिप लायनर मागवल्या होत्या, त्यातला एक वापरला, खूप छान आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर वरती प्रोडक्ट टॅग करते। आणि बघा ह्याच त्या कुंड्या पुण्यावरून आणलेल्या मस्त आहेत आणि स्वच्छ धुतलेल्या पण आहेत। लॉंग व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये दाखवलेत, त्याची लिंक खाली त्रिकोण आयकॉनवरती देते, जाऊन नक्की बघा। त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकमध्ये मसुरीच्या डाळीची आमटी करायला लागली होती, पण कामं सगळी उलटी सुलटी होत होती। तेल टाकलं होतं, जिरी मोहरी टाकली, त्यानंतर कांदा भाजायला टाकायच्या ऐवजी मी लसूण खोबरं याचं वाटण टाकलं होतं। असो कधी कधी तब्येत ठीक नसल्यानंतर असं होतं। कांदा टमाटर सगळं भाजून घेतलं, त्याच्यामध्ये हळद आणि लाल मिरचीची पूड टाकून घेतली आणि मस्त स्वच्छ धुतलेली मुठभर मसुरीची डाळ टाकली, लाल चटणीची पूड, चवीपुरतं मीठ टाकलं आणि 1 तांब्या पाणी टाकून मसुरीच्या डाळीची साधी गावरान आमटी बनवली होती आणि मस्त ज्वारीच्या भाकरी बनवून घेतल्या होत्या। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं साधं जेवण संध्याकाळी जेवायला बरं वाटतं, पचायलाही हलकं आणि मस्त वाटतं, त्यामुळे असं साधं जेवण असतं संध्याकाळी। तुम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये काय बनवलं होतं हे मला कमेंटमध्ये सांगा, किंवा सर्दीसाठी काय उपाय असेल तर नक्की सांगा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब